जय श्री कृष्णा. तर इकडे कानूला मस्त गोंडस फुले होऊन कानू गोंडस दिसत होता. इकडे पार्किंग धुवत होते, मी नाही गेले धुवायला. आणि आज आईने मस्त कुरकुरीत फरसाण बनवला होता. नंतर संध्याकाळी मी इकडे चहा बनवला. मग मी इकडे स्वयंपाकाला लागली. तर स्वयंपाकात आज मस्तपैकी 2 भाकरी बनवल्या होत्या आणि चपात्या बनवायच्या बाकी आहेत. सोबतच मी इथे हिरवी मिरची, काळी मिरी, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून हिरवी पेस्ट रेडी केली आहे. तर कशासाठी? तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुलावची रेसिपी. ही पुलावची रेसिपी मी माझ्या पद्धतीने बनवली आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही पण ट्राय करा. तर इथे टोपशी गरम झाली होती, त्यामध्ये मी तूप ॲड केलेले, सोबतच जिरे, दालचिनी, लवंगा, काळी मिरी, तेजपत्ता आणि कढीपत्ता. ते व्यवस्थित फ्राय झाले की त्यामध्ये ॲड करा कांदा. आता कांदा पण मस्तपैकी मिक्स करून त्याला फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर जे हिरवे वाटण बनवले होते ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि ते पण व्यवस्थित परतवून घ्यायचे. नंतर मी त्यामध्ये फ्लेवरसाठी म्हणून एव्हरेस्टचा मटन मसाला ॲड केलेला आहे. तो टोटली ऑप्शनल आहे. आणि भाई आज हा स्टँड मला अजिबात साथ देत नव्हता. सारखा हलत होता. काय झालेलं काय माहिती, त्याला पिल्यासारखा वागत होता तो. नंतर इथे मी वेजेस ॲड केलेत. वेजेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता. इथे मी वाटाणा घेतलेला आहे आणि फरसबी घेतलेली आहे. आता ते मसाले व्यवस्थित मिक्स झाले भाज्यांसोबत की जे भिजवलेले तांदूळ होते, मी बासमती तांदूळ यूज केला, तुम्ही अर्धा तास भिजवून घेतला होता, तो मी इथे ॲड केला आणि गरजेनुसार पाणी ॲड केले. त्यानंतर मी सोयाबीन पण ॲड केली. आता सोयाबीन ॲड करायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे. मला आवडते, मी केली आहे. आणि माझ्या बंधू भगिनींनो, मीठ टाकायला विसरू नका. मीठ आठवणीने टाका, कारण तीच पूर्ण जान आहे रेसिपीची. मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये शूट करायला विसरून जाते मीठ टाकायचं. आता झाकण ठेवून स्लो गॅसवर मस्त त्याला होऊ द्या. इकडे आपला हाफ राईस रेडी झालेला आहे, म्हणजे तो अर्धा शिजला होता. त्यानंतर मी असा तवा ठेवला आणि तव्यावरती ते ठेवून स्लो गॅसवर त्याला होऊ दिली. आणि इकडे आपला पुलाव रेडी झालेला आहे. खूप यम्मी आणि खूप टेस्टी झालेला. खूप छान सुगंध येत होता रेडी झाल्यावर.